वांगचुक यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर सीजेपीच्या आंदोलनाची पुढची दिशा नेमकी काय असणार आहे असा प्रश्न देशभरातून उपस्थित होतोय। आणि अशातच सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपकेंनी अन्नत्याग आंदोलनाचा पवित्रा घेतला आणि त्यामुळे सीजेपीच्या आंदोलनाचं काय होणार पहा या रिपोर्टमधून। वांगचुक रुग्णालयात सीजेपीच्या आंदोलनाचं काय? अभिजित दिपके करणार अन्नत्याग आंदोलन। आंदोलनाला दडपण्याचा प्रयत्न, विरोधकांचा हल्लाबोल। पुलिस वाले फोर्स कर रहे हैं, पुलिस वाले फोर्स कर रहे हैं, पुलिस वाले फोर्स कर रहे हैं। दिल्ली पोलिसांनी गुप्तपणे सोनम वांगचुक यांना आंदोलन स्थळावरून बळजबरीने उचलून रुग्णालयात दाखल केले। पण हे आंदोलन आता संपलेलं नाही, तर आंदोलनाची तीव्रता आणखीन वाढली आहे। वांगचुक यांना रुग्णालयात नेल्यानंतर आता जंतर मंतरवर अन्नत्याग आंदोलन करण्याचा इशारा सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी सरकारला दिलाय। वैसे सोनम सर को किडनैप किया और जबरदस्ती घसीट कर यहाँ से लेकर गए। उन्हें ये लग रहा था अगर वो सोनम सर को यहाँ से हटा देंगे, जबरदस्ती उठा ले जाएंगे तो ये आंदोलन खत्म हो जाएगा, आंदोलन कमजोर पड़ जाएगा। लेकिन अब सोनम सर की जगह मैं इंडेफिनाइट हंगर स्ट्राइक पर बैठ रहा हूँ, मैं अपना अनशन शुरू करने जा रहा हूँ। पुलिस वाले फोर्स कर रहे हैं। दुसरीकडे दिल्ली पोलिसांच्या या दडपशाहीवर आता अभिजित दिपके यांच्या आई वडिलांनीही तीव्र संताप व्यक्त केलाय। तसंच जंतर मंतरवरील आंदोलनात सहभागी होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। सोनम वांगचुक सरांना त्यांनी अचानक रात्री सकाळी उचलून नेले। आता ते त्याच्यावर काय ट्रीटमेंट करतायत काय नाही माहित नाही मला, कारण यांची नियत काय चांगली नाही। तुम्ही सुद्धा उपोषणाला बसणार? हो, तर कारण माझा मुलगाच उपोषणाला बसला, मला एकच मुलगा आहे। त्याचं जर काय बरं वाईट झालं तर मग मला करायचं का? मी सुद्धा त्याच्या तिथे उपोषणाला बसणार। दरम्यान वांगचुक यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर शरद पवारांसह उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला। अजून किती जणांचे बळी गेल्यावर सरकारला जाग येणार आहे असा सवाल त्यांनी विचारला। राजीनाम्यासाठी उपोषण करणं योग्य नाही असं विधान वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलंय। या सर्व शैक्षणिक सहयोगी होते, मंत्र्यांच्याकडे जी जबाबदारी होती ती जबाबदारी त्यांनी काळजीपूर्वक हाताळली नाही। त्यावेळेला हा अटक करण्याचा निर्णय घेतला आणि त्याप्रमाणे आज पाहते त्यांची अटक सत्र त्यांनी केली। बघूया, त्यांनी अटक जरी केली तरी हे आंदोलन चालू राहणार। ज्या पद्धतीने निर्दयीपणे आणि क्रूरपणे या युवकांच्या भवितव्याशी खेळलं जातंय हे अत्यंत लज्जास्पद आहे। एकूणच धर्मेंद्र प्रधान यांच्यामध्ये असं काय आहे आणि अजून किती बळी घेतल्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला जाणार आहे हे सरकारने एकदा जाहीर करावं। त्यांची मागणी होती की बाबा नीट परीक्षेमध्ये जो घोटाळा झालेला आहे त्यामध्ये त्या मंत्र्यांनी राजीनामा द्यावा। नीट परीक्षा झाल्या, त्याचा निकालही काल लागला, त्यामुळे आता त्या परीक्षेबद्दल काही तक्रार राहिलेली नाही। आता एखाद्या मंत्र्यानं राजीनामाच द्यावा अशा मागणीसाठी असं उपोषण करणं हे काही योग्य आहे असं मला वाटत नाही। दरम्यान सरकारकडून वारंवार आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न होणार असल्याचं सांगत अभिजित दिपकेंनी अन्नत्याग आंदोलनाचा इशारा देतानाच कॉकरोच जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना नेमकं काय आव्हान केलंय ऐका। अभी सोनम सर के बाद मैं हंगर स्ट्राइक पर बैठ रहा हूँ, लेकिन ये लोग इसको भी तोड़ने की कोशिश करेंगे। अगर ये लोग जंतर मंतर का प्रोटेस्ट तोड़ेंगे, जंतर मंतर को तोड़ेंगे, तो मैं सभी लोगों से अपील करता हूँ, ये प्रोटेस्ट हम लोगों का, सिर्फ हम लोगों का नहीं था, ये तो हम सभी के लिए कर रहे थे। अगर जंतर मंतर को ये खत्म कर देते हैं तो देश के हर एक कोने में जंतर मंतर बनाने की जनता की जिम्मेदारी है। इसके बाद देश के हर स्टेट में, हर डिस्ट्रिक्ट में एक जंतर मंतर बना दो। एकंदरीतच सोनम वांगचुक यांना उचलून नेल्यानंतरही अभिजित दिपके कार्यकर्त्यांच्या माध्यमातून हे आंदोलन पुढे घेऊन जाणार आहेत।
मात्र जर भविष्यात दिपकेंना अटक झाली तर देशभरात ठिकठिकाणी CJPचे कार्यकर्ते आंदोलनाचा पवित्रा घेतील हे निश्चित आहे. मात्र वांगचूक यांचं 21 दिवसांचं उपोषण अशा पद्धतीनं दडपणाऱ्या या व्यवस्थेला दिपकेंच्या आंदोलनाचं काही स्वैरसूतक असेल का, हाच खरा सवाल आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. मी साम टीव्हीच पाहते, तिथल्या बातम्या मला रिलेट करतात.